मध्यंतरी काय झालेलं की माझ्याकडे थोडासा मध्ये वेळ होता काय दुपारच्या वेळेत. मग मी म्हटलं की आता आपल्याकडे वेळ आहे तर आपण हे जॉब वगैरे करूया का. मग मी ना एका होम फायनान्समध्ये जॉबसाठी अप्लाय केलं का. तर तिथे एक माझा मित्र काम करतो आहे. तर त्यानं मला म्हटलं मी माझ्या ओळखीनं तुला तिथं बोलतो वगैरे, असं सांगूया आपण करूया वगैरे काम, असं बोललं का. मग मी त्यांच्या ब्रांच मॅनेजरबरोबर माझं बोलणं झालं. तर ते म्हटले फार अवघड काम आहे शिवानी, तुला जमेल का वगैरे. मग मी असं जमणार की म्हटलं का नाही जमणार, ह्याच्यापेक्षा मोठी मोठी कामं केलं म्हटलं मॅनेजमेंटचे, मला का नाही जमणार. मग ते म्हटलं आमच्यात सगळी मुलंच आहेत. म्हटलं असू दे, मला काय प्रॉब्लेम आहे, मी फक्त माझं काम करणार आहे म्हटलं, मला काय करायचं आहे, म्हणजे मला काय कोणाशी पर्सनल रिलेशन तर ठेवायचं नाही म्हटलं. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे म्हटलं का. मग मी आमच्या हेड मॅनेजर बोलतो म्हटलं का. नंतर 3-4 दिवस माझं कॉल असा इग्नोरच. मला असं एवढं वाईट वाटलं, पहिलं घेतो म्हटले आणि नंतर असं का केलं. तर मला नंतर म्हणजे मला बाहेरनं असं कळालं की त्यांना असं वाटतं की पोरी काही काम करू शकत नाही, पोरी खोळ्या बोडायच्या असतात, त्यांना आकलीचं भाग नाही, एवढं साईट विजिट हँडल नाही करू शकणार, फायनान्समधलं त्याला काही जमणार नाही. एकतर ही सगळी अफवा आहे. बऱ्याच साऱ्या मोठ्या कामं करणाऱ्यांमध्ये पोरी पण आहेत. आणि जी पोरं घाबरतात की नाही की आपल्यापेक्षा पोरी पुढं जातील, म्हणून ती पोरं जी आहेत ना ही ब्रांच मॅनेजर वगैरे, म्हणून ती ही पुरुष लोक आहेत ना स्त्रियांना मागं वळतात काय. म्हणजे मला असं कळलं की त्यांना असं वाटलं असेल मी लई चांगलं काम करीन आणि विजिट मारलं बिरलो चांगले आणि बिझनेसमधलं चांगलं व्यवस्थित लोन बिनं पास केलो तर ह्यांचं कुठं मार्केट कमी होईल म्हणून ह्यांनी मला म्हटले की पोरगी आहे ती कसं घ्यायचं. पोरगीच असते ती जे घर सांभाळत्या, पोरगीच असते ती एक अखंड कुटुंबाला एकत्र करून ठेवत्या. मग ह्याच्यापेक्षा मोठं काम कुठलंच नाही आहे. मग हे जर काम ती करू शकता तर ह्याच्यापेक्षा मोठी पण कामं ती करू शकता. मग कुठल्याही कामासाठी पुरुषाचं स्पेसिफिकेशन एक्सप्लेनेशन काय असेल तर त्याची काय गरज नाही आहे. मी फक्त ट्राय करायला गेलेलं की लागलं तर चांगलंच आहे, आपल्याला 4 पैसे एक्स्ट्रा मिळतील. पण नाही, त्यांना वाटलं की कॉम्पिटिशन येईल पोरगी म्हणून नको म्हणे पोरगीला. हाड